श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज मी शिवलेले काही ब्लाऊज दाखवणार आहे, डिझाईन्स दाखवणार आहे. त्यातील कोणती डिझाईन तुम्हाला आवडते ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर पहिला जो गळा बघितला तो बोटनेकचा होता आणि हा जो दुसरा आहे ना, हा पण सिंपल गोल गळा शिवून थोडासा असा वेगळेपणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याला जे आहे ना, ती कर्वची जी डिझाईन आता न्यू ट्रेंडिंगला आलेली आहे ना, ती मी घेतलेली आहे. तर हा तिसरा ब्लाऊज आहे, हाही बोटनेकचाच आहे. सिंपल सिंपल साडी आहे याची. पण आपण जर असे ब्लाऊज वेगळे वेगळे शिवले म्हणजे न्यू छान फॅशनचे शिवले ना, तर साडीला वेगळाच लुक येतो आणि दिसायलाही छान दिसते. मग साडी 500ची असो किंवा 5000ची, पण तिचा जो पूर्ण लुक आहे ना, तो पूर्ण ब्लाऊजवरच ठरतो की कसं म्हणजे दिसणार आहे ते आपल्याला. हाही आहे, हा बोटनेकचाच आहे. आणि याला जे आहे ती छोटीशी पफ स्लीव्ज देऊन बघा, हे पोटली बटन्स इथे मी लावलेले आहेत बॅक नेकला आणि स्लीव्जला. हा पण बोटनेकचाच आहे, पण ह्याला मी नॉड केलेले आहेत 2 ठिकाणी. हाही जो ब्लाऊजचा गळा आहे तो आता ट्रेंडिंगला खूप चालू आहेत. म्हणजे हे जे पूर्ण गळे आहेत ना, ते आत्ता मी सध्या शिवलेले आहेत. हे सगळेच गळे ट्रेंडिंगला चालू आहेत. ह्यातील कोणताही गळा शिवला तरी तो ब्लाऊज उठूनच दिसणार आहे. तर ही देखील काठपदराची साडी होती. आणि हे बघा, ही डिझाईन जी मी तुम्हाला आता दाखवत आहे ना, तर ही डिझाईन पाहूनच माझ्याकडे सेम असाच एक ब्लाऊज शिवायला आलेला आहे. म्हणजे तुम्ही असा शिवला होता ना, मी इन्स्टावर टाकला होता हा, मग त्याच पद्धतीने माझा पण शिवून द्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर हाही बोटनेकचा, शक्यतो आजकाल बोटनेक जे आहे ते खूप ट्रेंडिंगला चालू आहे. बोटनेकचाच ब्लाऊज शिवून द्या म्हणतात. हा पण बोटनेकचाच आहे. मागून पंचकोनी दिलेला आहे आणि नेटची साडी असल्यामुळे स्लीव्जला अस्तर लावलेले नाही त्याला. आणि हा जो ब्लाऊज आहे ना, हा तर त्यांनी माझ्याकडे पहिल्यांदाच ट्राय केला होता, पण त्यांना इतका छान आवडला ना, की त्यांनी नंतर माझ्याकडेच ब्लाऊज टाकायला सुरुवात केली. हा पण बोटनेकचाच आहे, पंचकोनीसारखा आकार दिलेला आहे आणि लेस लावलेली आहे. हा ड्रॉप शेप आहे. आणि हा जो आहे ना पान शेपचा, हा पण बघा खूप छान ब्लाऊज बसला होता. हा पण त्यांना बाहीला जे आहे ते आपण साडीच्या कलरचे नेट लावलेले आहे आणि एक बटन लावलेले आहे, त्यामुळे ब्लाऊजला जो आहे ना तो पूर्ण वेगळाच लुक आला होता. तुम्हाला कोणती डिझाईन आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज सबस्क्राईब.